झपाटलेली माणसं या सदरात आपण 5-6 जणांच्या सुंदर कहाण्या ऐकल्या. आता माझं वय झालं. आता काय मी रिटायर झालो. मला आता तसं काही फारसं काम राहिलं नाही आणि कोणाला मी सुधरवण्याचा प्रयत्नही करणार नाही. ठीक आहे, रिटायरमेंटचं आयुष्य अतिशय शांततेत घालवण्यासाठी कोणताही डोक्याला त्रास होऊ नये म्हणून कोणालाही कोणतेही सल्ले न देत बसणं अत्यंत रास्त आहे आणि सुंदर निर्णय आहे. पण मी आता रिटायर झालो आणि मी आता काहीच करणार नाही. माझे छंद मी जोपासणार. मग माझी रिटायर मंडळी त्यांच्याबरोबर मस्त ट्रिपला जाणार. मला जे आवडतं ते मी सगळं करणार. आयुष्य गेलं माझं 36-37 वर्ष नोकरी करण्यात. काहीही जमलं नाही. त्यामुळं मी आपला मस्त हुंदडत राहणार, फिरत राहणार, मित्र करत गप्पा टप्पा, मैफिली, ट्रीप, असं मी मनसोक्त आयुष्य जगणार. या कन्सेप्टनी कित्येक रिटायर माणसं जगतात. पण या गोष्टींना कुठेतरी थोडीशी बगल देऊन, नाही आता मी रिकामा आहे बरं का, त्याच्यामुळं आता काहीतरी समाजासाठी करायचं आहे मला. मी जे काही करू शकतो ते मी नक्की करत राहीन. मग भले मला कुणी वेडा म्हटलं तरी चालेल. अशा प्रवृत्तीची झपाटलेली माणसं त्यापैकीच एक जण डोंबिवली शहरामध्ये, डोंबिवलीला स्टेशनच्या अलीकडनं रेल्वे रुळावर घुसून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सकाळी चाकरमान्यांची खूप धावपळ असते आणि यामधूनच अनेक जण आपल्या जीवाला मुकलेत. हे घडले त्याच स्पॉटला घडलेलं आहे. बेफिकीरपणे रूळ ओलांडणं आणि इकडं तिकडं न बघणं. लोकल एकतर सुसाट येत असतात. तुम्हाला जायची घाई असते, कबूल आहे. अरे पण आपलं जर हे रोजचं जाणं आहे, रोजचं टायमिंग आहे, रोज आपल्याला एका टायमिंगची लोकल गाठायची आहे, तर मग आपण घरातनं लवकर का निघत नाही? ज्या माणसांवर तुमचं घरातनं अवलंबून आहे निघणं, वेळेत निघणं, त्या माणसांना ठराविक तुम्ही इन्स्ट्रक्शन्स का देऊ शकत नाहीत? किंवा ती माणसंच तुम्हाला वेळेत पोचण्यासाठी सर्व काही वेळेआधी तयार का ठेवत नाहीत? आता तुम्ही म्हणाल की ज्याच्या त्याच्या घरी सुबत्ता असते तेव्हा असे मस्त विचार सांगायला येतं वगैरे वगैरे. परंतु आपल्याच घरचा व्यक्ती आपल्याच पोटापाण्यासाठी घरातनं उशिरा जर बाहेर पडला आणि जर त्याच्याकडनं अशी चूक होत असेल, स्टेशनच्या आसपास केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने बांधलेल्या पुलांचा वापर न करता त्या पायऱ्या चढून परत पायऱ्या उतरायच्या, तेवढ्या वेळात लोकल चुकते, मग मला पुढची लोकल म्हणलं की लेट होतो, अशा विचारांमध्ये तो जर धावत पळत रुळावरनं क्रॉस करत असेल, त्याच्या जीवाला धोका होत असेल, तर मग त्या घरच्यांना पण काळजी पाहिजे ना, की आपले पती, आपला मुलगा, जे कोणी त्या घरातनं कर्ता पुरुष म्हणून बाहेर पडतो आहे, काही कामधंद्यानिमित्त तो घरातनं बाहेर पडतो आहे, त्याच्या आमदनीवर जर काही घर चालू असेल तर त्याच्या जीवाची पर्वा करण्यासाठी तो वेळेत घरातनं बाहेर पडावा, यासाठी त्या कुटुंबातल्या व्यक्तींनी धडपडलं पाहिजे. परंतु हे घडताना दिसत नाही. आणि हे जेव्हा चारी बाजूंना असंच दृश्य जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा हे डोंबिवलीतले आजोबा अतिशय बेचैन झाले आणि मग त्यांनी ठरवलं की अरे माझ्याकडं आता रिकामा वेळ आहे, नाहीतरी मी सकाळी उठून निवांत आवरत बसतो, निवांत पेपर वाचतो, म्हणजे वेळ जात नाही म्हणून मी तो वेळ घालवतो. त्यापेक्षा मला आता लवकरात लवकर आपलं स्नान आणि सगळी ऐक उरकून मला आता इथं आलं पाहिजे.
स्टेशनवर उभं राहिलं पाहिजे. जितक्या म्हणून लोकांना मी अडवू शकतो, तितक्या लोकांना मी या रुळावर जाण्यापासून परावृत्त करू शकतो का, हा प्रयत्न मी करत राहीन, असं मनाशी ठरवून हा रिटायर माणूस त्या डोंबिवलीच्या स्टेशनवर ज्या ठिकाणावरून पूल ॲव्हॉइड करून, रूळ क्रॉस करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपापल्या गाड्या पकडण्यासाठी लोक धावतात, त्या ठिकाणीच हे आजोबा अक्षरशः आपले दोन्ही हात असे आडवे ठेवून इकडे तिकडे सरकत सरकत लोकांना अडवत उभे असतात. अव्याहतपणे न कंटाळता हे काम चालू आहे. कित्येक लोक त्यांना शिव्या घालतात. तू एक रिकामटेकडा आहेस, तुला काय अक्कल आहे, तुला काय कळतं आहे, आमचं आम्हाला माहिती आहे, आम्हाला किती वेळात पोचावं लागतं, कुठं त्या पुलाच्या पायऱ्या चढायच्या. खूप शिव्या त्यांना लोक देतात, खूप वाटेल ते त्यांना बोलतात, तरीसुद्धा हा व्यक्ती तिथून हटलेला नाही आहे. अव्याहतपणे त्याचं हे काम चालू आहे की कृपा करून जिन्यावरून जा, पुलावरून जा, रूळ ओलांडू नका, इथं जीवाला धोका असतो, असं तो वारंवार ओरडून सांगतो. दोन्ही हातांनी पॅसेंजर लोकांना, त्या जाणाऱ्या चाकरमान्यांना अडवण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतो. आता ह्याच्यामागं त्याचा बिचाऱ्याचा काहीही स्वार्थ नाही, पण त्याच्यामध्ये एक झपाटलेलं पण आहे. शिव्या खाईन मी, मला लोक अगदी तुच्छतेने माझ्याकडे बघतील, मला खूप घाणेरडी डायलॉगबाजी करतील, सर्व काही सहन करेन मी, पण कोणाचा तरी मी आज जीव वाचवला हे समाधान घेऊनच मी घरी जाईन. आणि आज जरी मला शिवीगाळ करून रूळ ओलांडून एखाद्याने गाडी पकडलेली असेल, तरी तो पूर्ण प्रवासात खजील होईल आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तो पूल ओलांडून, पायऱ्या चढून व्यवस्थित जाऊन प्लॅटफॉर्मवर उतरेल, असा वेळ हाती ठेवूनच घरातनं लवकर निघण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि ही खजीलता मनाची जेव्हा त्याला रोज रोज सतावेल, तेव्हा त्याच्यामध्ये आपोआप सुधारणा होईल आणि रूळ ओलांडणाऱ्यांचं प्रमाण नक्की माझ्या या एका कृतीमुळं नक्की हळूहळू कमी होत गेलेलं आहे. मला ते दिसतं आहे, मला जाणवतं आहे आणि तेही समाधान मी मिळवतो आहे. अशा शब्दात ते त्यांच्या या रूटीनचं सगळ्या गप्पा जेव्हा निघतात, तेव्हा ते असं भरभरून बोलतात. पहा मित्रांनो, आपण रिटायरमेंटच्या नंतर काय काय करू शकतो किंवा आपल्याकडे रिकामा वेळ असल्यानंतर आपण कोणकोणती विधायक कार्य करू शकतो, आपण कोणत्या संस्थांना मदतीस जाऊ शकतो, आपण आपला बहुमूल्य वेळ कोणाला तरी देऊन त्याला कसं आपण एंटरटेन करू शकतो, त्याची करमणूक करू शकतो. एखाद्या कोणाच्या घरात मॅनपॉवर नाही आहे आणि तुमच्या ओळखीचा काही पेशंट आहे, तिथे आपण एक 2-4 तास जाऊन बसून त्या नातेवाईकांना, त्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कसा रिलीफ देऊ शकतो, असे अनंत विचार तुम्हाला जर काही करायचं असेल तर ते तुमच्या डोक्यात आले पाहिजेत. नुसतंच मी रिटायर झालो, आता मी माझे छंद जोपासणार, मी माझ्या मित्रांमध्ये हुंदडणार, अशा कन्सेप्टनी रिटायर झाल्यानंतरचं आयुष्य जगणारी माणसं पाहिली की मग खरंच थोडंसं मला त्यांना काहीतरी कानात अशा या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आता कित्येकांना असं वैयक्तिक जाऊन सांगू शकत नाही आणि म्हणूनच मी या चॅनलवर आहे. अर्थात मी सुद्धा त्या माळेतलाच आहे, पण मला जे जमतं ते मी नक्की करत असतो. माझ्या फावल्या वेळात जिथं जिथं म्हणून काही माझा उपयोग होऊ शकतो तिथं मी वेळ द्यायला नक्की तयार असतो. आता या चॅनलच्या माध्यमातून अशा काही ठिकाणी जाऊन मी व्हिडिओज पण बनवतो. हे ते वेळ देणंच आहे. यामध्ये एक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं मी खारीचा वाटा उचलतो असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. पण हे माझ्या मनात येत असतं. चला, अशाच काही गोष्टी, विधायक गोष्टी जी लोकं रिकामी आहेत त्यांनी मनावर घ्यावं. मध्यंतरी मी एक सुचवलं पण होतं. कलकत्त्यामध्ये जो इन्सिडन्स घडला, एका डॉक्टरवरती रेप झाली, तेव्हा मी सुचवलं होतं की आपल्यामधल्या काही रिटायर माणसांनी आपल्या जवळच्या हॉस्पिटलला जाऊन अशा चौकशा केल्या पाहिजेत की रात्री जर सोबत म्हणून बसण्यासाठी मला एखादी खुर्ची द्याल तर मी सोबत म्हणून बसू शकतो, अशी आपल्याला सेवासुद्धा देता येऊ शकते. जे रुग्णसेवा करतायत, जे आपल्याला एखादा आपला नातेवाईक जर तिथे आपण ॲडमिट केला तर बेडवर त्याची सर्व सेवा शुश्रूषा करणाऱ्या या सिस्टर्स, ब्रदर्स यांच्या सुरक्षेसाठी जर तुम्हाला काही वेळ देता आला तर तो नक्की देता यायला पाहिजे.
हे मनामध्ये यायला पाहिजे. त्यामुळं या डोंबिवलीच्या आजोबांना, डोंबिवली शहर हे धावतं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी उपहासाने असंही बोललं जातं की कोणाचे मुडदे जरी पडले तरी डोंबिवली नेहमी धावतच राहणार. आता चाकरमाने जाऊन तिथे मध्यमवर्गीय लोकांनी डोंबिवलीमध्ये घरं परवडतात म्हणून एक 25-30 वर्षापूर्वी तिथे जाऊन घरं घेतली आहेत. मुंबईमध्ये नोकऱ्या करत आहेत. आज ते डोंबिवली सोडू शकत नाहीत. त्यामुळं मध्यमवर्गीयांचा प्रचंड मोठा लोंढा या डोंबिवलीच्या स्टेशनवरनं जा-ये करत असतो. त्यामुळं डोंबिवलीमध्ये लोकलमध्ये चढणं हे एक फार मोठं द्राविडी प्राणायाम आहे असं गेली 10 वर्ष आम्ही ऐकतो आहे. आणि हे कधीही कमी होणार नाही. कारण गर्दी ही मुंबईकडे येणारी वाढतच चालली आहे, वाढतच जाणार. जोपर्यंत काही ठोस कायदे बनत नाहीत तोपर्यंत हे अवघातपणे असंच आपल्याला सहन करावं लागेल. आणि म्हणूनच रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या कदाचित या आजोबांच्या दृष्टिकोनातनं थोडी कमी झालेली दिसत असेल, पण जशी जशी तिथली जनसंख्या वाढेल तशी तशी अशा प्रवृत्तीची माणसांची पण भर पडत जाणार आहे. हे एकटे आजोबा तिथे पुरे पडणार नाही आहेत. त्यामुळं या आजोबांचा जो प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे. अतिशय चांगलं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि नक्कीच त्यांच्या अडवण्यामुळं थोडंसं लाजेनी चूर होऊन का होईना पण काही लोक तो पूल व्यवस्थित वापरत आहेत आणि पुलावरनंच त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जात आहेत. जेणेकरून हा जो रिस्क घेण्याचा प्रकार आहे, थोडकी रिस्क नाही आहे, पूर्ण जीवनाची रिस्क आहे. एखादी फास्ट लोकल आली आणि तुमचं दुर्लक्ष झालं असेल तर तुमचे तुकडे होऊ शकतात, तुमचा जीव जाऊ शकतो, तुमचं कुटुंब उघड्यावर पडू शकतं. इतका हा मोठा धोका पत्करत ही लोक मुंबईमध्ये जगत असतात. चला, या आजोबांचं झपाटलेलं पण मला तरी आवडलं आणि म्हणूनच तुमच्या कानापासून तुमच्या मनापर्यंत त्यांची ही कीर्ती पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडल्यास झपाटलेली माणसं या सदरातले सर्व व्हिडिओ एकमेकांमध्ये शेअर करा. या सगळ्या व्हिडिओंमधनं नक्की काही ना काहीतरी आपण एक माणूस म्हणून घेण्यासारख्या गोष्टी भरपूर मी सांगितल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या 4 चौघांपर्यंत पोहोचल्या तर त्याचा प्रचार नीट होतो आणि त्याच्यातून अशी अनेक माणसं तयार होऊ शकतात, झपाटलेलं जग तयार होऊ शकतं आणि त्याच्यातून काहीतरी एक चांगली सृष्टी निर्माण होऊ शकते. या आपल्या वसुंधरेला वाचवण्याचं प्रत्येकामध्ये बळ दिसायला लागतं आणि मग ते खूपच समाधानकारक दृश्य असतं असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच माझ्या क्षेत्राच्याद्वारे जी मी धडपड करू शकतो ती धडपड खूप झपाटलेलं पण अंगात भिनल्यासारखा मी करतो आहे. आणि अर्थातच हे मी का करू शकतो आहे, हे माझं झपाटलेलं पण माझ्या या 1746 सबस्क्रायबर्सना आवडलेलं आहे. जे लोक कॉमेंट्स करत आहेत, जे लोक मला व्हॉट्सअपवरती काही रिप्लाय देतात, ज्या लोकांना काही खूप आवडलं की फोन करत आहेत, अरे हे तर मला झपाटलेलं पण त्यांना आवडतं आहे म्हणून मी अजून झपाटून कामाला लागतो. हीच तर ताकद असते. त्यामुळं अशी ताकद तुम्ही मला देत राहाल याच अपेक्षेसह आज इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हसत राहा मित्रांनो. श्रावण महिना आहे, पावसाच्या सरी बरसत आहेत. जे काय तुम्हाला पावसाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे तो नक्की घ्या. फक्त जीवनाची रिस्क घेऊन कुठेही काहीही धडपड करू नका. याच विनंतीसह चलतो मित्रांनो.